मोठी जाणीव आपण आकुंचित केली. आपल्या शरीरापुरतीच केली ती. माझ्या हात पायाच्या पलीकडे मी नाहीच अशी जाणीव आपण आकुंचित केली. मग काय झालं? त्यामुळे मी सुद्धा आकुंचित बनलो, लहान बनलो. मला बंधनं आली, माझं स्वातंत्र्य गेलं. मग काय झालं? मी काळाधीन झालो. काळाधीन झालो म्हणजे काय झालं? मी अपूर्ण झालो. मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे. माझं स्वातंत्र्य गेल्यामुळे मी काळाच्या अधीन झालो. मग काळाच्या अधीन झाल्यामुळे पुढे काय झालं? मला समाधान राहिलं नाही. माझ्या परिस्थितीमध्ये मला समाधान राहिलं नाही असं झालं. म्हणजे काय झालं? मला समजा पैसा पाहिजे, पैसा मिळाला तरी समाधान नाही. कीर्ती पाहिजे, कीर्ती मिळाली, समाधान नाही. अधिकार पाहिजे, अधिकार मिळाला, समाधान नाही. सगळं मिळालं, घरदार, बायको, मुलं, सगळं मिळालं तरी समाधान नाही. मग काय होतं? समाधान नाही म्हणजे माणसाला काळजी लागते. मी आता आपल्याला सांगितलं की जर असं एक प्रयोग केला की 1000 स्त्री पुरुष एके ठिकाणी केले, निर्मळ शब्दातले, खेडेगावातले शहरातले, विद्वान आडाणी, श्रीमंत गरीब, सत्ताधारी सत्ता नसलेले किंवा लेखक नसलेले, असे सगळे एके ठिकाणी केले तर जसं सगळ्यांना माणूसपणासारखा आहे तसं सगळ्यांना काळजी सारखी आहे. कसली ना कसली तरी काळजी. आणि या काळजीची गंमत अशी आहे, काळजी असली तर त्रास देतेच, पण काळजी नसली तरी त्रास देते. कशी ती सांगतो आपल्याला. समजा आपल्याला एक मुलगा आहे आणि परीक्षा जवळ येते आणि तो अभ्यास करीत नाही, तेव्हा तुला काळजी लागत नाही असं आपण म्हणतो. म्हणजे काळजी लागत नाही याची काळजी आहे बघा. हे जे आहे ना, ती माणसाला चैन पडू देत नाही. आपण गोंदवल्यात खेडेगावात आहोत. आता त्याला खेडेगावचं स्वरूप राहिलं नाही फारसं, पण काय असतं, खेडेगावाकडे पिसवा असतात, पिसवा. त्याची गंमत अशी आहे, अहो डास ढेकून दिसतात, त्यांना मारता येतं. पण पिसवाची गंमत अशी आहे, ती जर अंगात कपड्यामध्ये शिरली तर दिसत नाही आणि सारखी चावते, चैन पडू देत नाही. तशी ही काळजी माणसाला काही चैन पडू देत नाही बघा. मग काळजीचं मर्म कशात आहे? काळजीचं मर्म मला आम्ही खावं, मला आम्ही न्यावं नको यांच्यामध्ये. आणि ते सुद्धा आज नाही, अमक्या वेळेला मिळेल, तमक्या वेळेला मिळेल, आज ना उद्या मिळेल, म्हणजे भविष्याचा त्याच्यामध्ये अंश असतो. तिला काळजी म्हणता याचा अर्थ असा, कालाच्या अधीन करते. इंग्लिश मध्ये म्हणायचं म्हणजे वी आर नॉट टाइम बाउंड, बरं का, कालाच्या बंधनात आहोत. आणि माझ्या मते महाराजांचं महत्वाचं कार्य असेल तर सामान्यातल्या सामान्य माणसाला काळजीतून मुक्त होण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. ते कसं आहे? जर काळजी मी आपल्याला सांगितलं जिवंतपणाचा धर्म आहे, मी माझं जिवंतपण आकुंचित करून घेतलं, होय ना. मग जिवंतपणाचं लक्षण जाणीव आहे. ही जाणीव कशी आहे? खरी सर्वव्यापी आहे, तिला बंधन नाही आणि मी तिला बंधन घातलं. शंकराचार्यांनी हिचं वर्णन करताना अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षण, जागेपण, स्वप्न आणि झोप यांना साक्षीपणाने पाहणारी आणि पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी आहे, त्याचे जे थर आहे त्याच्या पलीकडे आहे. पण यापेक्षा विद्यारण्याने पंचदशीचे सांगितले ते फार म्हणून तिला म्हणजे उदयाने असत नाही, उदय नाही आणि असत नाही. आणि ही
संवेदेशा स्वयंप्रभा, याला उदय नाही नसत नाही, अशी जी संवित आहे, जाणीव आहे, स्वयंप्रभा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे.